नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे. माझं मतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, विषय गंभीर आहे आणि मला वाटतं की आपण सर्व हिंदूंनी मिळून याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. एक काल परवाची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही देखील ती रील्स पाहिली असेल. एक बदलापूरची एक तरुणी गाडीत आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या प्रभू श्री रामांबद्दल जे काही उद्गार काढते ते निंदनीय आहेत. तर मी त्या गोष्टीचा निषेध करतो आणि तिला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याचं मी समर्थन करेन. त्यामुळे मला असं वाटतं की जसं आपण एक हिंदू म्हणून आपण इतर धर्मियांचा जसा आपण आदर सत्कार करतो, तर तसं मला वाटतं की इतरांनी देखील आपल्या हिंदू धर्माचा त्यांनी आदर करावा व ही सगळ्यांचीच अपेक्षा असेल. कारण हिंदू सहिष्णू आहे, तर त्यामुळे त्याला पण कोणी अंडर एस्टिमेट धरू नये की चल तो काय करणार आहे, काय काही बोललं तर चालेल. कारण हे एक उदाहरण नाही मित्रांनो, या अगोदर देखील एक हिंदुत्ववादी पक्षामध्ये एक रणरागिणी आहेत, ज्या की आधी म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षाने त्यांना आयात केलेलं आहे दुसरीकडून. आणि त्या पहिल्या जेव्हा ज्या पक्षात असायच्या त्या पक्षात त्या आपल्या हिंदू देवी देवतांबद्दल खूप असभ्य शब्द वापरायच्या आणि आता त्या हिंदुत्ववादी पक्षाच्या त्या रागिणी आहेत. तर त्यामुळे आता आपण कुठे चाललो हे मला कळत नाही. आणि अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो असं असं म्हणजे तिथे न्याय देणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचे पण काही रील्स मी बघितलेले आहेत की ती व्यक्ती आपल्या देवी देवतांबद्दल असं काही टिप्पणी करते की म्हणजे जसं की चोर देवाला घाबरत नाही, तो मंदिरात देखील चोरी करतो, परंतु त्याला कायद्याचा धाक आहे, तो कायद्याला घाबरतो. मित्रांनो, मला अशी काही उदाहरणं तुम्ही द्यावी की कायद्यामुळे कित्येक लोक सुधारले किंवा कित्येक लोकांचं हे झालं. हां, मी एवढं ऐकलं आहे की कायद्यामुळे कित्येक चांगल्या लोकांचं जीवन बर्बाद झालं आहे, परंतु कायद्यामुळे कुठला वाईट व्यक्ती चांगला झाला आहे किंवा सुधारला आहे असं मी तरी ऐकलेलं नाही आहे. तर त्यामुळे जर कायद्यामुळे जर काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये जर सुधारणा झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला त्याची काही उदाहरणं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यावी. परंतु आपल्या देवी देवतांबद्दल कोणालाही बोलायचा अधिकार नाही, कोणीही बोलू नये. आम्ही तुमच्या भावनांचा आम्ही सन्मान करतो, तसंच तुम्ही देखील आमच्या देवी देवतांचा सन्मान करावा, आदर करावा हीच अपेक्षा. नमस्कार.